नमस्कार, मी डॉक्टर विजया धोटे, बालदंतरोग तज्ञ. विजयास डेंटल केअर मध्ये आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की बाळाच्या प्रथम दंत तपासणीच्या भेटीचे महत्त्व आणि तिच्या बदलत्या संकल्पना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रथम दंत तपासणीच्या वेळी बाळाच्या पालकांची आणि बालदंतरोग तज्ञांची भूमिका. हा व्हिडिओ सर्व पालकांसाठी नक्कीच ज्ञानवर्धक होणार आहे, तेव्हा तो शेवटपर्यंत नक्की पहा. जे पहिल्यांदाच पाहत आहेत त्यांनी बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स त्यांना आपसुकच मिळतील. चला तर बघूया पालकांची ह्या प्रथम दंत तपासणीच्या भेटीच्या वेळेला काय भूमिका असली पाहिजे. बाळाच्या सर्वंकष शारीरिक आरोग्यासाठी मौखिक आरोग्यापासून सुरुवात करावी लागते हे सर्वजण जाणतातच, कारण आपली मुखपोकळी ही आपल्या शारीरिक आरोग्याचे प्रवेशद्वार असते आणि म्हणूनच त्याचे मौखिक आरोग्य राखताना बाळाच्या प्रथम दंत तपासणी भेट ही अत्यंत महत्वाची ठरते. दंतव्याधींच्या वेदना ह्या असह्य अशा वेदना असतात. त्या वेदना इतक्या तीव्र असतात की त्यामुळे दंतव्याधी झालेल्या व्यक्तीला रात्रीची निवांत झोपही लागत नाही. या दंतवेदनेची तीव्रता एवढी जास्त असते की त्याची तुलना किंवा क्रमवारी ठरवायची असेल तर सर्व प्रकारच्या वेदनांमध्ये दंतवेदना याचा दुसरा क्रमांक लागतो. प्रथम क्रमांक असतो तो प्रसव वेदनांचा, अर्थात बाळाला जन्म देताना मातेला होणाऱ्या वेदनेचा. तर ह्या दंतवेदना एवढ्या तीव्र असतात की त्यामुळे त्याला शारीरिक तसाच मानसिक त्रासही होतो आणि म्हणूनच दातांचे दुखणे, दातांचा दवाखाना, डेंटिस्ट, तिथे गेल्यानंतर रूट कॅनल ट्रीटमेंट, दातांमध्ये केल्या जाणारे ड्रिलिंग, दातांना देणारे इंजेक्शन, दात काढणे, या सर्व बाबींची सर्वच लहान थोर व्यक्तींच्या मनात एक अकारण भीती बसलेली असते. आणि मग जेव्हा ही तरुण पिढी पालकांच्या भूमिकेत येतात तेव्हा त्यांना आलेले वेदनादायी अनुभव, स्वतःला आलेले वेदनादायी अनुभव किंवा कर्णोपकरणी ऐकलेल्या दंतकथा यांच्या माध्यमातून हे सर्व लोक समाजामध्ये दंतशास्त्राबद्दल एकूणच भीती पसरवण्याचे काम करीत असतात. सर्व मोठ्या लोकांनाच जर दातांची एवढी भीती असते, दातांच्या उपचारांची एवढी भीती असते, तर मग तिथे लहान मुलांची काय गत असते. लहान मुलांची मानसिकता तर अत्यंत भिन्न असते. लहान मुलांना निसर्गतःच अज्ञाताची भीती असते, म्हणजेच त्याला पाठ्यपुस्तकामध्ये फिअर ऑफ अननोन असे म्हटले गेलेले आहे. याचा अर्थ असा की कुठल्याही माहिती नसलेल्या गोष्टींची सुद्धा बालकांना अकारण भीती बसलेली असते. पण बाळाचे मौखिक आरोग्य उत्तम राखण्याच्या दृष्टीने बाळाला प्रथम दंत तपासणीसाठी दंतरोग तज्ञांकडे नेणे अत्यंत आवश्यकच असते. अशा वेळी त्या बाळाच्या मनात, त्या निष्पाप निरागस बालकाच्या मनात एकूणच दंतशास्त्राविषयी नकारात्मकता निर्माण होऊ नये, त्याची प्रथम दंत तपासणीची भेट ही अत्यंत खेळीमेळीची व्हावी, यासाठी पालकांनी आणि दंतरोग तज्ञांनी सुद्धा एक ठराविक, ठोस, जाणीवपूर्वक अशी भूमिका घ्यायला हवी. चला तर बघूया पालकांची भूमिका काय असावी. बालकांना प्रथम दंत तपासणीच्या वेळी नेताना पालकांनी त्यांना मानसिकरित्या तयार केले पाहिजे. अशा पद्धतीने तयार केले पाहिजे की बालदंतरोग तज्ञ, त्याचा दवाखाना आणि तिथल्या दवाखान्याच्या एकूणच वातावरणाचा त्याच्यावर सकारात्मक असा प्रभाव निर्माण पडेल. हा सकारात्मक प्रभाव केव्हा पडेल, जेव्हा त्या बालकाच्या मनात पालक सकारात्मक उत्सुकता निर्माण करतील. तर पालकांनी सकारात्मक उत्सुकता निर्माण करण्यासाठी काही क्षुल्लक वाटणाऱ्या पण अत्यंत महत्वाच्या अशा काही बाबी आहेत. चला बघूया. नंबर 1, पालकांनी बालकाच्या प्रथम दंत तपासणीच्या भेटीच्या आधी स्वतः जाऊन बालदंतरोग तज्ञांची भेट घ्यावी. हे शक्य नसेल तर किमान दूरध्वनीद्वारे किंवा भ्रमणध्वनीद्वारे सुद्धा त्यांच्याशी संपर्क करावा. कशासाठी, तर चर्चा करण्यासाठी आणि आढावा घेण्यासाठी की या प्रथम दंत तपासणीच्या वेळेला नेमके काय होईल आणि बाळांनी आणि त्याच्या पालकांनी कशाची अपेक्षा करावी. या गोष्टींची पूर्वसूचना जर पालकांना असेल तर त्यांना कुठलेही आश्चर्याचे कारण राहणार नाही.
त्याचप्रमाणे प्रत्येक पालकाला आपल्या बाळाच्या मानसिकतेची पूर्वकल्पना असतेच आणि कुठल्या वातावरणात आपलं बाळ कुठल्या प्रकारची वर्तणूक करेल, त्या कुठल्या गोष्टीला कशा प्रकारचा प्रतिसाद देईल हे प्रत्येक पालक जाणतातच. आणि म्हणून जर असा पूर्वसंपर्क त्यांचा झालेला असेल बालदंतरोग तज्ञांसोबत, तर त्यांना ते प्रथम दंत तपासणी भेट ही सोपी जाईल. काही काही बाळ अत्यंत लहान मुले ही एका जागेवर नीट बसत नाहीत आणि अकारण गोंधळ घालतात. याच्यासाठी सुद्धा ह्या पूर्वकल्पनेची मदत होईल. नंबर 2, प्रथम दंत तपासणीच्या वेळी बाळाला नेताना बाळ आणि पालक यांच्यामध्ये साधक बाधक चर्चा होणे अत्यंत गरजेचे आहे. कशासाठी? कारण की बाळाची सकारात्मक मानसिकता निर्माण करण्यासाठी. या साधक बाधक चर्चेमध्ये पालकांनी आपल्या बाळाला समजावून सांगावे की तिथे गेल्यानंतर काय करावे, कसे वागावे आणि कसे वागू नये. काही काही पालक आपल्या बाळाला शिक्षेच्या स्वरूपात बालदंतरोग तज्ञ आणि त्यांच्या दवाखान्याची भीती दाखवतात. एखादे मूल ऐकत नसेल तर त्यांचे पालक त्यांना सांगतात की थांब, तुला दातांच्या दवाखान्यात नेते, थांब, तुला तिथल्या डॉक्टरांना सांगून इंजेक्शनच द्यायला लावते, तिथे गेल्यानंतर डॉक्टर इंजेक्शन देऊन तुझे दातच उपटून टाकतील. असल्या प्रकारच्या धमक्या पालक देत असतात. तर एक संवेदनशील बालदंतरोग तज्ञ म्हणून अशा सर्व पालकांना कळकळीची सूचना मी करू इच्छिते की पालकांनो, असल्या प्रकारचा संवाद आपल्या बालकांशी करू नका. कारण की बालदंतरोग तज्ञ हे तुमचे आणि तुमच्या बालकाचे हितचिंतक असतात. नंबर 3, बाळाला जर मोठा आजार असेल किंवा कुठली शारीरिक व्याधी असेल, तर त्या आजाराबाबतचा सर्व वैद्यकीय इतिहासाचा तपशील म्हणजेच मेडिकल हिस्ट्रीची फाईल प्रथम दंत तपासणीच्या वेळी जाताना पालकांनी सोबत घेणे गरजेचे आहे. आणि त्या आजाराबद्दल बालदंतरोग तज्ञांना अवगत करणेही अत्यंत गरजेचे आहे. कारण की अशा मेडिकली कॉम्प्रोमाइज्ड पेशंटसाठी ट्रीटमेंट ही वेगळ्या पद्धतीने द्यावी लागते, जे बालदंतरोग तज्ञ हे जाणून असतात. आणि मग त्यांना जर या गोष्टीची आधीच कल्पना असेल तर ते योग्य प्रकारे अशा बालकांवर उपचार करू शकतात. तर ह्या झाल्या सर्व पालकांसाठी सूचना. जशा पालकांसाठी भूमिका आहेत, त्याचप्रमाणे बालदंतरोग तज्ञांसाठीही एक ठराविक ठोस भूमिका आहे. ती सर्व बालदंतरोग तज्ञ व्यवस्थित जाणतातच. तरी सुद्धा पालकांशी संबंधित असल्यामुळे आपण त्याची सुद्धा आज चर्चा करूया. तर ह्या बालदंतरोग तज्ञांची भूमिका काय असावी? ज्याप्रमाणे पालक स्वतः जाऊन आधी बालदंतरोग तज्ञांची भेट घेणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे बालदंतरोग तज्ञांनी सुद्धा त्यांना प्रथम दंत तपासणीच्या भेटीच्या वेळी येण्याच्या आधी त्यांच्याशी पूर्वसंपर्क साधावा. पूर्वसंपर्क मेलद्वारे किंवा भ्रमणध्वनीद्वारे किंवा दूरध्वनीद्वारेही साधता येतो. तर हा पूर्वसंपर्क कशासाठी साधावा? जेणेकरून बालकांची त्यांच्या दवाखान्यात आल्यानंतरची वर्तणूक ही सहकार्याची असेल आणि त्या बाळाच्या मनात सकारात्मकता निर्माण होईल. दुसरी गोष्ट म्हणजे काही पालक बालकांना दंतभेटीला जाण्याच्या आधी अवास्तव असे आमिष दाखवतात. तर असल्या प्रकारच्या अवास्तव आमिषांची गरज नाही, ह्याचीही कल्पना बालदंतरोग तज्ञांनी त्यांच्या पालकांना देणे गरजेचे असते. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी शक्य तितके सहज राहावे. कारण की आजकालच्या स्वतंत्र कुटुंब पद्धतीमध्ये ह्या नवोदित पालकांनाच त्यांच्या बाळाच्या प्रथम दंत तपासणीचा प्रचंड ताण आणि तणाव असतो. तर अशा या ताणतणावामध्ये ते आपल्या बाळाची मानसिकता व्यवस्थित करू शकत नाहीत आणि म्हणून त्यांना असा सल्ला द्यावा की त्यांनी शक्य तितके सहज वागावे. तिसरी गोष्ट म्हणजे पालकांनी प्रथम दंत तपासणीच्या भेटीच्या दिवशी सकाळीच बालकांना अवगत करावे की आज आपल्याला दातांच्या दवाखान्यात जायचे आहे. तिथे गेल्यानंतर दातांचे डॉक्टर काय करतील तर ते त्यांना त्यांच्या बालसुलभ भाषेमध्ये समजावून सांगावे की डॉक्टर तिथे गेल्यानंतर दात मोजतील, ते स्वच्छ आहेत की नाही ते बघतील आणि केवळ आपण दातांची तपासणी करण्यासाठी जाणार आहोत. जर आपले दात काळे झालेले असतील तर ते पांढरे करण्याचं सुद्धा बालदंतरोग तज्ञांना त्यांची कला अवगत असते. असल्या प्रकारचा संवाद आपल्या बालकांशी साधावा जेणेकरून त्यांच्या मनात सकारात्मक भाव निर्माण होईल. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व ज्येष्ठांनी आपल्या घरामध्ये बालकांसमोर आपल्याला आलेले वेदनादायी दातांचे अनुभव यांचे कथन करू नये.
जेणेकरून त्या बाळाच्या मनात भीती निर्माण होईल. तर त्या बाळाच्या मनात भीती निर्माण होऊ नये म्हणून शक्य तितके सहज आणि सुंदर त्यांच्यासोबत वागावे. अशा प्रकारे जर बाळाला प्रथम दंत तपासणीच्या साठी आपण घेऊन गेलो तर ती भेट नक्कीच सकारात्मक होईल आणि बाळाचे नक्कीच चांगल्या प्रकारे सहकार्य मिळू शकेल आणि भविष्यातही जर त्याच्यावर दंत उपचारांची गरज असेल तर ते बाळ अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ते उपचार घेण्यास तयार होईल. तर हा व्हिडिओ नक्कीच सर्व पालकांना अत्यंत ज्ञानवर्धक होता, तेव्हा तो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.